नमस्कार मंडळी. आज आपण बघतो आहोत सर्वपित्री अमावस्येची वाडी. तर ही वाडी कशी भरायची आणि यासाठी कुठल्या कुठल्या भाज्या लागणार आहेत आणि कुठले कुठले पदार्थ बनवलेले आहेत ते सर्व आपण या पानामध्ये पाहणार आहोत. सर्व पदार्थांच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर इथे आपण सर्वप्रथम बनवली आहे भोपळ्याची तीळ घालून केलेली भाजी, दह्याची कढी बनवलेली आहे. इथे मेथीची भाजी बनवलेली आहे. सोबत आपण इथे गवारीची भाजी बनवून घेतलेली आहे. आता इथे कारल्याची थोडीशी भाजी बनवलेली आहे. सोबत उकडलेल्या बटाट्याची भाजी, इथे भात बनवलेला आहे, कोशिंबीर बनवलेली आहे, सोबत भेंड्याची भाजी बनवलेली आहे, इथे तांदळाची खीर बनवलेली आहे, काकडी कापून ठेवलेली आहे, इथे वरण बनवलेलं आहे. आता माझा सर्व जो स्वयंपाक आहे तो बनवून झालेला आहे. फक्त आता इथे बटाट्याची भाजी आणि वडे करायचे राहिलेले आहेत. सोबत पापड तळणार आहे. तर आता झटपट मी वडे बनवून घेणार आहे. आपल्या वड्यांची ही झटपट रेसिपी चॅनलवरती आहे आणि वडे थापण्याची अतिशय झटपट अशी आपण एक ट्रिक सांगितली होती, तीही मी इथे दाखवते आहे. की असं मस्तपैकी प्लास्टिकमध्ये आपण गोळा घ्यायचा आहे आणि त्याला प्रेस करून लगेचच वडा थापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला बराच वेळ वाचतो. तर तेही सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. याची सविस्तर माहिती, सविस्तर स्वयंपाक कसा करायचा, या सर्वाचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. छान आता असे वडे आपले फुलवून घेतलेले आहेत. तर वडा जोपर्यंत भाजतोय तोपर्यंत मी सांगते, आपण इथे 5 वाड्या काढलेल्या आहेत. त्यातली सर्वप्रथम जी वाडी काढलेली आहे ती आपल्या पितरांसाठी, म्हणजे जे पितर मानवी स्वरूपात आहेत त्यांच्यासाठी. दुसरी वाडी आपण काढलेली आहे पक्ष्यासाठी, म्हणजे जी आपण कावळ्याला देतो ती. तिसरी वाडी मी काढलेली आहे म्हणजे जे प्राणी व्हेजिटेरियन असतात, म्हणजे आपण गाय म्हणू शकतो तिच्यासाठी. आणि जे नॉन व्हेजिटेरियन म्हणजे कुत्रा, मांजर कोणीही असं. त्यानंतर 5वी वाडी जी मी काढलेली आहे ती किडामुंग्यांसाठी काढलेली आहे. अशा 5 वाड्या आपण काढतो आणि त्यासोबत आपण भटाला शिधा आणि दक्षिणा देतो. आता माझे वडे तळून झालेले आहेत. आता आपण पान लावून घेणार आहोत. इथे मी 5 पानं लावलेली आहेत. इथे जिभेचं पान किंवा कुठलंही पान तुम्ही कोणालाही दिलं तरी चालणार आहे. आता जे छोटं पान आहे ते किडामुंगींसाठी आहे. आता अशा प्रकारे मी सर्वप्रथम भाज्या वाढून घेतलेल्या आहेत. कारल्याची भाजी घालून घेतलेली आहे. त्यासोबत मी बाकीच्या भाज्या घातलेल्या आहेत. बटाट्याची भाजी आहे. आता तिथे मी बाजूला भेंड्याची भाजी घालून घेतलेली आहे, कोशिंबीर घालून घेतलेली आहे. आता भातावरती आपण थोडी थोडी कढी घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यावरती थोडंसं वरण घालून घेणार आहोत. आता वरण घालून झाल्यानंतर आपण बाकीचेही पदार्थ झटपट वाढून घेणार आहोत. आता ही जी पानं मी वाढून घेतलेली आहेत, ही पानं पूर्व पश्चिम मी ठेवलेली आहेत. आता या पानांना आपण पूर्व पश्चिम ठेवून उलट दिशेने म्हणजे जेवणाच्या दिशेने त्यांना वाढून घ्यायचं आहे. भोपळ्याची भाजी घालून घेतलेली आहे. यासोबत आपण आता बाकीच्याही जे पदार्थ आहेत ते पानामध्ये घालून घेणार आहोत. आता इथे बाकीच्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत. मेथीची भाजी घालून घेतलेली आहे. सोबत आता आपण इथे काकडी घालून घेणार आहोत, भजी घालून घेणार आहोत. आता इथे मी 2-2 वडे घालून घेतलेले आहेत. आता हे वडे आहे त्याची पूर्णपणे रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला हवं असेल तर वेगळ्या पद्धतीचे वडेही आता थोड्या दिवसांनी आपल्या चॅनलवरती येणार आहेत. आता इथे काही जण काय करतात, फळाचाही वापर करतात, काही जण मच्छीही ठेवतात, पण आम्ही शुद्ध शाकाहारी इथे पूर्ण वाडी बनवलेली आहे. आता सगळ्यात शेवटी मी गोडाचा पदार्थ म्हणजे आपली खीर घालून घेतलेली आहे आणि ही खीर म्हणजे तांदळाची बनवलेली आहे आणि ही तांदळाची खीर आपण भातापासून बनवलेली आहे. आता आपली पानं भरून झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता पानाला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे, फूल घातलेलं आहे, अगरबत्ती दाखवलेली आहे. आता आपल्या वाड्या तयार झालेल्या आहेत. ज्या योनीतल्या प्राण्या पक्ष्यांना देऊन आपण त्यांना तृप्त करायचं आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.